बालाप्रसाद रामेश्वर बडायले यांना पुरस्कार देणार आहोत. जीवनगौरव पुरस्कार आहेत. हे तुम्हाला वाटेल की हे यंग वाटतात, पण तसे ते अनुभवाने फार सिनियर आहेत ते. त्याचं कारण असं आहे की शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात नांदेड येथून PhD आयुर्वेद या विद्यापीठातून ते प्रथम आले. फर्स्ट क्लास फर्स्ट हे त्यांचं करिअर आहे. M.H. पाटणी पुरस्कार मिळाला आहे. हा मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. 10 वर्ष आयुर्वेद अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव, सहयोगी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेले. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे निवड व वर्ग 1 म्हणून त्यांना मान्यता दिलेली. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिसंवादातून सहभाग, जागतिक आरोग्य परिषदामधून शोध निबंध प्रसिद्ध. मला एकाने सांगितले का हो क्लास 1 ऑफिसर आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीममध्ये, पण त्यांना तुम्ही कसं जीवनगौरव पुरस्कार देतो, त्यांना काय कमी फॅसिलिटीज मिळत. तर ह्या त्यांचा पाडा वाचतो की हे काम करतात हे. आणि काय करतात, आयुर्वेद स्वस्थ जीवनशैलीनुसार पुस्तकं लिहितात, आयुर्वेदाचा प्रचार करतात, संशोधनाची आवड आणि तत्संबंधी लेखन करतात, राष्ट्रभाषा हिंदी आवड अभ्यास, हिंदी प्रचारासाठी सक्रिय असतात आणि अनेक वक्तृत्व स्पर्धात सहभाग घेतात. वनौषधीची आवड आणि लागवड तुम्हाला आधीच सांगितलं, हे डेप्युटेशनवर गेले होते औरंगाबादला आणि तिथं त्यांनी लागवड करून आल्या. अनेक वनस्पतींच्या लोकांना माहिती दिली कुठल्या औषधाचा उपयोग काय आहे, काय उपयोग. अनेक औषधांचा उपयोग किती हे पुण्यातल्या नामवंत आयुर्वेदिक डॉक्टरांना माहीत नाही, पण त्यांना माहिती आहे. एवढा त्यांचा अभ्यास आहे. सह्याद्री दूरदर्शन वाहिनी, आकाशवाणीवर त्यांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. आणि असे एक उत्तम आयुर्वेदिक चिकित्सक डॉक्टर यांना आपण जीवनगौरव पुरस्कार देतो आहे. याचा संस्थेला अभिमान आहे.